कारण मी सुद्धा संस्कारात घडलेला कार्यकर्ता आहे आणि राजू शेट्टींची एक स्टाईल आहे, स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कार्यक्रम लावायचा आणि स्वतः म्हणायचं समितीने निर्णय घेतलाय, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, आणि सगळी स्क्रिप्ट यांनी लिहून द्यायची आणि वाचायची. आता हे न समजले इतके काय आम्ही दूध खोळे, आता आम्ही पण 20-22 वर्ष त्याच्यातच आहे ना, आम्ही पण तेच बघतोय तुम्ही काय काय खेळ करताय काय काय नाही. इकडं आघाडीची मीटिंग घ्यायची, तिकडं पुन्हा मुंबईत जाऊन घ्या पत्रात आम्हाला म्हणायचं. बोलू आता, त्यांनी वार केला आम्ही प्रतिवार केला, त्यांनी पुन्हा वार केला की आमचा प्रतिवार ठरलेला आहे, आम्ही करणारच, आम्ही तर सांगणारच. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जर ही वेळ येत असेल तर नवीन कार्यकर्ते चळवळीमध्ये येतील कसे? माझ्या बैठकीला लोक येऊ नये म्हणून त्यांनी फोन केले लोकांना, पण आले लोक. आम्ही तर 100च लोकांना इन्व्हाइट केलं होतं, इथं तर 400-500 लोक बैठकीला आले, 500 लोक स्वतःच्या खर्चानं भाकरी बांधून आले. महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यातनं प्रतिनिधी अनेक या ठिकाणी आलेत आणि त्यांनी मला पाठिंबा दिलाय. आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं या निर्णयामध्ये लोकांच्या सगळ्यांच्या चर्चेतनं एक गोष्ट अशी आली की चळवळीचं काम ताकदीनं महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचं आणि सभागृहात सुद्धा चांगल्या विचाराचे तरुण पोरं गेले पाहिजे, म्हणून विविध भागामध्ये काम करणारे ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्रित करण्याचं काम आता भविष्यात करायचा असा निर्णय आम्ही घेतला. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये विविध भागात काम करणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत, छोटे मोठे फाउंडेशन आहेत किंवा सामाजिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारे छोटे पक्ष आहेत, या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्राला सक्षम तिसरा पर्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे. आणि तो निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. त्यामध्ये आज महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी आम्ही स्थापन करतो आहे आणि छोट्या मोठ्या संघटना, पक्ष, चांगल्या विचाराचे तरुण यांना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये 25 जागा आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. मी राज्याचा दौरा करणार आहे, मी ठिकठिकाणी मेळावे घेणार आहे आणि सोयाबीन, कापूस, कांदा, दूध, ऊस या सगळ्या प्रश्नाला घेऊन, पीक विमा, कर्जमुक्ती या सगळ्या प्रश्नांना घेऊन धान एक राज्यव्यापी आंदोलन लवकरच आम्ही, शेतकरी आत्महत्या सुद्धा चिंतनाचा विषय आहे, पीक कर्जाचा विषय, शेतकरी, शेतमजूर, तरुण महिलांचे प्रश्न घेऊन लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. आणि सामाजिक पातळीवर किंवा चळवळीच्या पातळीवर बिगर राजकीय एखादी शेतकऱ्यांसाठी संघटना उभी केली पाहिजे असा विचार सगळ्या लोकांकडून त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यावर आता आम्ही कोर कमिटी करतो आहे. ती कोर कमिटी महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांची असेल, ती चर्चा करेल सगळ्या राज्यातल्या लोकांशी आणि आठवड्याभरामध्ये त्याचा निर्णय ती कोर कमिटी घेईल. आणि एक आंदोलन किंवा चळवळी करण्यासाठी सामाजिक पातळीवर एक संघटना शेतकऱ्यांची स्वतंत्रपणाने उभी करावी असा एक विचार आला, तर तो सुद्धा विचार अंमलात आणण्याच्या संदर्भामध्ये आमची कोर कमिटी निर्णय घेईल आणि त्याचाही निर्णय आठवड्याभरामध्ये आमचा होईल. मॅक्झिमम येतात इथं आलेल्यापैकी तर जवळपास 80% लोक तर स्वाभिमानीतलेच आहेत, भरपूर आहेत ना. आता नागपूरचे जिल्हाध्यक्ष आमचे दयाल राऊत आहेत सध्याचे, ते आमच्या बरोबर आहेत. बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, ती बुलढाण्याची सगळी टीम. अपवादात्मक परिस्थिती एखादा 1-2 जण वगळता बाकी सगळे आमच्या बरोबरच आहेत. जालन्याहून या ठिकाणी सुरेश भाऊ गवळी राज्याचे उपाध्यक्ष आहेत पक्षाचे, ते आहेत. काकासाहेब साबळे इथं उभे आहेत. काकासाहेब हे पण जालना जिल्ह्याचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत. त्याच्यानंतर चंद्रपूरचे आमचे सूर्या अडवाले आहेत, तिकडचे जिल्हाध्यक्ष, ते आलेले आहेत. सूरज निंबर ते भंडाऱ्याचे युवा आघाडीचे आहेत, ते आलेले आहेत.
सत्तार पटेल साहेब हे राज्याचे पदाधिकारी आहेत, हे आलेले आहेत. राजेंद्र भाऊ मोरे आलेले आहेत, हे पण स्वाभिमानीचे पदाधिकारी आहेत. काटोल विधानसभेचे प्रमुख अजय भाऊ घाडगे आलेले आहेत. अमरावतीचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अमित भाऊ आढाव या ठिकाणी आहेत. त्याबरोबर शैलेश भाऊ ढोबळे, उमेश डबरासे आणि आपले गोपाल भाऊ नांदुरकर हे सगळे पदाधिकारी अमरावती जिल्ह्यातून आले. अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे चंद्रशेखर गवळी ते आमच्या बरोबर आले आहेत. कुठे चंद्रशेखरजी इथं असतील. वाशिमचे पदाधिकारी जे आहेत, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष सतीश इडोळे, राम इडोळे. रायगडचे आमचे जिल्हा प्रमुख होते मधुकर भाऊ कडू, आता आहेत का नाही मला माहित नाही, पण ते पण आलेले आहेत सोबत. त्याच्यानंतर भगवान शिंदे आहेत, स्वाभिमानी पक्षाचे नेते परभणीचे. नांदेडचे लक्ष्मणराव मोरे आहेत. तुम्ही आता म्हणले की 80% लोक माझ्यासोबत स्वाभिमानीचे आहेत. संघटनेत नाही, तसं नाही म्हटलं मी. तर गफलत नका करू. या खालच्या बैठकीमध्ये जे लोक आलेले आहेत त्यातले 80% स्वाभिमानी. फूटबीट काय नसतो, कुठेच काय असतं. मी असं आहे की काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं. ऐका ना, काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. चळवळ बोलतो ना, सांगतो ना. काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. प्रत्येक चळवळीचा एक काळ असतो. जेव्हा काळरूपानं एखाद्या नेतृत्वाला काळ खुणावत असतो, तेव्हा काही नेतृत्व तयार होत असतात त्या जिल्ह्यामध्ये. तर शेतकरी चळवळीचा हा स्पेस भरून काढण्यासाठी अनेक तरुण पुढे आलेले आहेत. त्यामुळं अजून नव्या दमानं आता याच्यात नवीन लोक पण खूप ऍड झालेले आहेत. त्यामुळं चळवळीचं नुकसान झालं असं काही म्हणता येणार नाही. आम्ही चळवळीचंच काम करतोय ना. आणखी किती शकलं करायचे रवी भाऊ? आणखी किती शकलं होणार? ते राजू शेट्टींना विचारा. आता एवढ्या लोकांना त्यांनी बाजूला केलं, मी तर बाजूला नाही झालो ना. त्यांनी केलं. मला संघटना सोडायचीच नव्हती, मला त्यांनी बाजूला काढला. म्हणजे गेली 2.5 वर्ष म्हणजे जवळपास आज नाही, तुम्हाला माहिती किती कालावधीपासून तुमच्या दोघात ही अनबन सुरू आहे. मग हे इथपर्यंत खेचलं. शेवटी मग ती तुमची बैठक कालची लागली होती, त्यांनी ती कारवाई केली. ते म्हणतात हकालपट्टी नाही, फक्त आम्ही वेगळं हे केलं. मग हे बघा, हे तुमच्या वादात संघटनेचं नुकसान नाही होत. एक मिनिट ऐका. 10 पानाचं पत्र त्यांना 1 वर्षापूर्वी पाठवलंय आणि आतापर्यंत 20-25 बैठका त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलच्या त्यांच्या बरोबर झालेल्या आहेत. तुम्हालाही चांगलं माहित आहे. त्या बैठकांमधून काहीच आउटपुट आलं नाही, म्हणून त्यांना पत्र पाठवलं समिती नेमल्यामुळे. या पत्राचं उत्तर त्यांनी मला दिलं नाही. हवं तर हे पत्र मी तुम्हाला देतो, मागच्या वर्षी पाठवलेलं. यात काय गैर पाठवलेलं आहे किंवा काय चुकीचं लिहिलंय तुम्ही बघा. यात काय, एक मिनिट, राजकीय महत्वाकांक्षेचा विषय नाही आणि चळवळीचं नुकसान आम्ही करत नाही. आम्ही चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. चळवळीचं नुकसान बदलत्या भूमिकेमुळे कोणी केलं त्यांना विचारलं पाहिजे. आमच्यामुळे नाही झालं तर आम्ही तर बिल्ला घराघरात पोहोचवला. आणि रविकांत तुपकर 2 वर्षात आला नाही म्हणजे कुठे काही कोणाच्या घरी पाणी भरायला जायचं असतं का? मी सोलापूरचा दौरा केला, आता लातूरमध्ये मागच्या आठवड्यात मोर्चा काढला. मागच्या वर्षीचा मोर्चा आम्ही राजू शेट्टींचा फोटो लावूनच केला बुलढाण्यामध्ये. मग एवढ्या वेळेस आम्ही सोयाबीन कापसाच्या आंदोलनावर त्यांना बोलवलं, ते का आले नाही तिकडे आमच्याकडे? आम्हाला म्हणतं ऊस परिषदेला का नाही आले? मग सोयाबीन कापसाची एवढी प्रभावी आंदोलनं आम्ही उभी केली, मंत्रालय हलवलं, मुंबई हलवली, नागपूर हलवलं, मग तुम्ही का ते का नाही आले तिथं? तुम्ही म्हणता की वारंवार मी सरकार बरोबरच्या सोयाबीन कापसाच्या बैठकीमध्ये राजू शेट्टींना म्हटलं की तुम्ही बैठकीला या, ते आले नाही. ऑनलाईन आले वेळेवर. चळवळीचं नुकसान नाही केलेलं आम्ही चळवळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले ना, आताही करतोय. बिल्ला कायम राहणार. बिल्ला संघटनेचा बिल्ला काय, आता त्यांनी तर म्हणजे आमची हकालपट्टीच केली ना, त्याच्यामुळं पुन्हा ते म्हणणार की मग आमच्या बिल्ल्यामुळे तुमची ओळख आहे. मग मी असं म्हणतो की त्यांची ओळख शरद जोशींमुळे आहे. तुम्ही जे म्हणताय वारंवार त्यांनी तुम्हाला कसं त्यांची ओळख शरद जोशींमुळे, यात गैर काय? ते मला म्हणतात ना त्यांचे लोक की आमच्यामुळे तुमची ओळख आहे. तर मी असं म्हणेन की त्यांची ओळख शरद जोशींमुळे झाली ना महाराष्ट्राला, जिल्ह्याला. त्यांना त्यांनी धोका दिलाय. ते नाकारतात शरद जोशींमुळे त्यांची ओळख आहे. ते मला माहित नाही.
तुम्हाला मग त्यांनी का शरद जोशींना सोडलं? त्यांनी शरद जोशींना सोडलं त्यावेळी चळवळीचं नुकसान झालं नाही का पुंदे साहेब? पण त्यानंतर त्यांनी स्वतःची चळवळ उभा केली. मग आम्ही पण करू ना. तुम्ही गेले. अहो, आम्ही पण करू. आम्ही काहीच करणार नाही पुढे भविष्यात. असं कसं तुम्ही? हो, करा. पण हे तुमच्या दोघांच्या वादामध्ये म्हणजे केवळ तुमच्या दोघांच्या वादांमुळे पुन्हा संघटनेची माझा काही वाद नाही. माझा काही वाद नाही. त्यांनी सगळ्या जिल्ह्यात संघटनेत 2-2 गट पाडून ठेवले. अहो, मी जर चुकलो असतो तर एवढे लोक पाठिंबा द्यायला महाराष्ट्रातून मला आले असते का? हे काय पैसे देऊन आले का लोक? जेव्हा तुम्ही स्वतःहून पाठिंबा दिला तरी त्यांनी एबी फॉर्म घेतला नाही. मी एबी फॉर्म त्यांना मागितला, त्यांनी मला दिला नाही. कारण त्यांच्या चक्रा सुरू होत्या मातोश्रीवर. त्यांचं इलेक्शन नंतर होतं, 3-4 टप्प्यात होतं त्यांचं. माझं 2ऱ्याच टप्प्यात होतं. त्याच्यामध्ये गॅप होता भरपूर. नाही, पण मुद्दा हाच आहे का मग तुम्ही फक्त लोकसभेसाठी त्यांच्याकडनं जी फॉर्म भेटायची वाट पाहत होता, आता जी प्रक्रिया करताय तुम्हाला त्यांनी 2014 पासून हे सगळं सांगितलं? मला माहित होतं ते मला एबी फॉर्म देणार नाहीत. त्यांच्या लोकसभेच्या जागेकरता ते कोणाची तरी युती आघाडी करतात प्रत्येक वेळी, आणि त्याच्यामुळे चळवळीचं नुकसान झालेलं आहे. माझ्या भागातल्या शेतकऱ्यांनी मला प्रेशर केलं. माझ्या भागातल्या शेतकऱ्यांनी मला लोकसभेला उभं केलं आणि त्यांनी माझ्या ताकदीनं पाठीशी उभं राहिले. 4 विधानसभा मतदारसंघात मला मताधिक्य चांगलं मिळालं. बेरीज केली 4 विधानसभेत तर मला लीड आहे. 2 मतदारसंघात मी कमी पडलो, त्यामुळे माझा पराभव झाला 58,000. विधानसभा लढण्याचा काही विचार आहे का? महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून छोट्या मोठ्या सगळ्या संघटना एकत्रित करून या राज्याला एक 3रा पर्याय देण्याची विचार आम्ही करतोय आणि त्याचं काम सुरू करतो. महायुतीसोबत जाणार की महाविकास आघाडीसोबत? तुम्ही असताल का? 25 ज्या जागा लढवायच्या तर तुम्ही स्वतः लढवणार? मला लढवायचं की नाही याचा निर्णय बुलढाणा जिल्ह्यातले लोक ठरवतील. अजून माझ्या संदर्भातला निर्णय झालेला नाहीये. तर बुलढाणा जिल्ह्यात 6 जागा आम्ही सोहळ्यावर लढणार. पण तुमचा पर्याय कुठं? महाविकास आघाडी की महायुती? 3री आघाडीवर ठीक आहे. शिट्टींची 3री आघाडी तुमची आता 3री 4थी 5वी किती माहित नाही, पण तुमचा कल नेमका कुठं? आता पुन्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्यांनी त्यांच्या आघाडीची बैठक आता घेतली. मी लोकसभेचा निकाल लागायच्या आधी साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं, पुण्यामध्ये सुद्धा सांगितलं, निकाल लागायच्या साधारणपणे 1 महिन्याआधी मी सांगितलं की राज्याला 3रा पर्याय देण्याच्या आम्ही तयारीत आहोत. राज्यातल्या सगळ्या तरुणांना एकत्रित करून एखादा पर्याय देता येतो का याची चाचपणी सुरू आहे. मी तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो, विष्णू सानपांच्या, आणि TV9च्या कापसेंच्या इंटरव्ह्यू मध्ये पण पुण्यात बोललो. साताऱ्यातल्या पत्रकारांशी पण मी बोललो. त्यांनी आत्ता केलं असेल, आम्ही ते 2 महिन्यापूर्वी त्याची घोषणा केली. त्यामुळे 3री 4थी 5वी नाही. आता तुम्ही ज्या प्रवासात आहात, ज्या वळणावरती आहात, 2016-17-18 साली ज्यावेळी सदाभाऊ खोत यांना शेतकरी संघटनेतनं बाजूला केलं गेलं, त्यावेळेला तो देखील टप्पा तुम्ही जवळून पाहिला. आज तुम्हाला काय वाटतं, सदाभाऊ खोत यांचं चुकलं होतं? सदाभाऊंची संघटना सोडून जाण्याची इच्छा नव्हती. मी त्याच्यातला साक्षीदार आहे, कारण मी प्रत्येक गोष्टीतल्या घडामोडीतला मी ऍक्टिव्ह मेंबर होतो. सदाभाऊंना जायचं नव्हतं. फक्त सदाभाऊंचं म्हणणं असं होतं की तुम्ही आलाय सरकारमध्ये, लगेच बाहेर पडताय, थोडा सरकारला वेळ द्या, संधी द्या. आणि यांचं म्हणणं होतं की लगेच बाहेर पडा. आणि मग ते साताऱ्याला सहपालकमंत्री पण सदाभाऊला म्हणजे मला न विचारता दिलं वगैरे वगैरे त्या गोष्टी झाल्या. पण सदाभाऊंची संघटना सोडायची इच्छा नव्हती त्यावेळेला. अशाच पद्धतीने ते समिती नेमन, कमिटी नेमन, हजर व्हा आणि मग ते हजर होऊन म्हणणं मांडा. आम्ही काय पगारी कार्यकर्ते आहोत का? आम्हाला काही लाख रुपये पेमेंट मिळतं का याचं हजर व्हायला? आम्ही समर्पित भावनेने काम करतोय. सदाभाऊ इमानी इतबरे आमच्या समितीसमोर हजर झाले, त्यांचे बाजू मांडले, पण तुम्ही ते सुद्धा केलं नाही. सदाभाऊ हजर झाले तर सदाभाऊकडे मंत्रिपद होतं आणि ते संघटनेच्या भरोशावर त्यांना, संघटनेच्या कोट्यातनं त्यांना दिलं होतं, त्यामुळे ते हजर झाले. मी लाल दिवस सोडलेला होता, मी राजीनामा दिला होता आणि समिती समोर कुणाच्या यायचं? कुणाची समिती मला सांगा? ज्यांच्या अंगावर एकही पोलीस केस नाही, ज्यांनी कधी जेलमध्ये गेले नाही. राजू शेट्टींची अशी व्याख्या आहे की जो जास्त वेळा जेलमध्ये जाईल, जो जास्त पोलिसांचा मार खाईल, जास्त संघटनेला फुल टाइम देईल, तो नेता असतो. आता सतीश भैया तर राष्ट्रवादीशी अटॅच येत नव्हते, कुठे संघटनेत आहेत आमच्या, मग ते आमची उलट तपासणी करतील काय? मग 2 शिवसेनेचे घ्या समिती, 2 काँग्रेसचे घ्या, 2 राष्ट्रवादीचे घ्या, आम्हाला तपासा की 22 वर्षात तुम्ही आम्ही काय काय काशी केली. एवढं शिल्लक राहिले आमच्या आयुष्यात. आता तुम्ही असं म्हणलं की राजू शेट्टी एकदा दिलीप बरोबर गेले, एकदा यांचे बरोबर गेले, एकदा रेडावस बरोबर गेले, त्यावेळी तुम्ही त्यांच्या बरोबर होता. त्यावेळी तुम्ही विरोध का केला? का आम्ही विरोध केला? त्यावेळी आम्ही सांगितलं की कारखानदारांबरोबर जाऊ नका, आपली संघटनाच कारखानदारांच्या विरोधात उभी झालेली आहे. त्यावेळी आम्ही विरोध केला.
पत्र माझ्या पत्रामध्ये लिहिलंय सगळं, 10 पानाच्या पत्रामध्ये मी सगळं आक्षेपाचे मुद्दे लिहिलेत. माझ्या व्यक्तिगत एकही स्वार्थाचा मुद्दा नाही. मला दिला नाही जाऊ द्या. आणि मला जर राजकीय महत्वाकांक्षा असती सर, तर 2014ला मी भाजपच्या तिकीटावर चिखली सोडून बुलढाणा नसतो लढलो. ऑफर होती मला, मी लाल दिवस सोडला नसता, तिकडेच रमलो असतो मी. मला 2019ला MLC ची ऑफर होती, मी गेलो नसतो. आता गाव पातळीपासून राज्य पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षांची ऑफर असते. कोणत्या पक्षाला नवीन कार्यकर्ता नको असतो? म्हणजे आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा आहे आणि मग त्यांना राजकीय महत्वाकांक्षा नाही का प्रत्येक वेळी खासदार व्हायची? पण भाजपचं धोरण नेता नको पक्ष कोण असतो असंच आहे ना. आता मला सांगा, आता हे जे आमच्यातलं झालं याच्यात कुठल्या पक्षाचा संबंध? काहीच नाही. आमचं तर 5 वर्षापासून वैचारिक घुसळण सुरू आहे. मग आम्ही कुठं सोडली? यांनी काढलं आम्हाला. मी सोडून गेलो असतो तर मग माझ्यावर आरोप तुम्ही करायला पाहिजे, कोणी पण, त्यांनी पण. मला काढलं, सदाभाऊला काढलं, देवेंद्र भुयारांना काढलं. दरवेळेस हेच होतंय, तुम्ही त्यांनी काढायची वाट बघतात आणि ते बघतात की तुम्ही कधी सोडून जाता. त्यांनी काढायची वाट कशाला बघायची? आम्हाला जायचं असतं तर आम्ही कधीच गेलो असतो ना. पण त्यांनी तरी का काढावं, माझं म्हणणं आहे. एवढी सगळी यादी आहे, ही यादी, हे सगळे लोक मूर्ख आहेत का? हे सगळे संघटनेपासून बाजूला गेले, हे सगळे येडे आहेत. आणि यांचं 10-10, 20-20, 25-25 वर्ष संघटनेत काम आहे. हे जितकं आपण बोलतोय तितकं सोपं नाहीये. अख्खा तुमचं 22 वर्ष एखाद्या विषयासाठी समर्पित भावनेनं काम करणं. आम्हाला बायको विचारत नसेल का 2 महिने तू घराच्या बाहेर आहे? आमचे लेकरं आम्हाला विचारत नसतील का की तुम्ही 2-2 महिने बाबा तिकडे राहता? माझ्या पुरीला लोकसभेत इंटरव्ह्यू देताना माझ्या पुरीने सांगितलं की आमचे बाबा आमच्या वाट्याला कधीच येत नाही. मग तुम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्याची बाजू समजूनच घेणार नाहीये का? ते कार्यकर्ता गाव पातळीवरचा असो का कार्यकर्ता तालुका पातळीवरचा असो, त्या कार्यकर्त्याचं पण काहीतरी जगणं असतं. त्याचाही घरातला संघर्ष असतो, त्याचाही बाहेरचा संघर्ष असतो. त्याचं जगणं, त्याचं म्हणणं कधी नेतृत्व म्हणून तुम्ही समजून घेणार आहे की नाही घेणार? त्यांनी जर तुम्हाला आरसा दाखवायचा प्रयत्न केला एखाद्या कार्यकर्त्याने की त्याच्यावर डायरेक्ट समिती नेमून हकालपट्टी करायची. मग 2014ला अनेक कार्यकर्ते अपक्ष लढले, संघटनेच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली, पण त्यांच्यावर कुठे समिती नेमली? आता पुढचं पाऊल काय असणार? महाराष्ट्रातल्या विविध चळवळीमध्ये काम करणारे जे काही तरुण आहेत, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं, जुन्या नव्यांचा मेळ घालायचा आणि महाराष्ट्रामध्ये 25 ठिकाणी आम्ही आता जागा लढवण्याचा निर्णय खालच्या बैठकीमध्ये घेतलाय. आम्ही कुठल्या लढवायच्या, काय लढवायच्या याच्यावरही प्राथमिक चर्चा आमची झाली. ते फायनल झाल्यावर आम्ही ते सांगूच. आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी अशी आमची आघाडी असेल. हा एक महाराष्ट्राला नवा पर्याय आम्ही देतोय. भाजप सोबत जाणार का भविष्यात? कुठे आमचं, आम्ही सांगितलं तुम्हाला की आम्ही छोट्या मोठ्या संघटनांना एकत्रित करून आम्ही महाराष्ट्राला 3रा पर्याय देतोय. तिकडे महायुती, इकडे महाविकास, इकडे आम्ही पर्याय देतोय तरुणांसाठी एक चांगला. 25 जागा लढून कसा काय म्हटलं? 25 जागा लढून कसा 3रा पर्याय देणार आपल्याला? मग आता प्राथमिक अवस्थेमध्ये आम्ही 25 जागांचं काढलंय. भविष्यात नवीन चेहरे आले, चांगले लोक आले तर वाढतील ना. मग कोणता पक्ष, एक मिनिट, कोणता पक्ष 288 जागा लढतो? आता नाही. मुद्दा काय आहे, तुम्ही 3रा पर्याय म्हणतात. 3रा पर्याय म्हटल्यानंतर आता प्रत्येक जण दावा करतो आम्ही 3रा. म्हणजे तिकडे पहिल्या बैठकीमध्ये आम्ही म्हणतात, शेट्टी म्हणतात. लोकांनी समजायचं कुठला 3रा पर्याय हा? ज्याच्यावर लोकांचा विश्वास असेल त्याच्यासोबत लोक येतील. अडचण काय? कर्मचाऱ्यांच्या 5 संघटना असत नाहीत का? पत्रकारांच्या 2-4 संघटना आपल्या आहेतच ना. शेतकरी संघटनेची फुटेचा शाप आहे तिला. मग शेतकरी संघटनेची, मला काय म्हणायचंय की शेतकरी संघटनेच्या 4 संघटना वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर काम करत असतील तर अडचण काय? आम्ही त्यांचं फेडरेशन करण्याचा प्रयत्न करतोय तरुणांना. तुमच्या पण 4 संघटना आहेत ना, त्या एकत्रित येतातच नाही अन्याय झाला की. कर्मचाऱ्यांच्या येतात, अंगणवाडी सेविकेच्या येतात, त्यांच्या पण 2-4 संघटना असतात. अधिकाऱ्यांचे पण महासंघ असतो, त्यांची 2-4 संघटना असतात. आहेच ना सर? रविभाऊ, तुम्ही राजकीय भूमिका मांडली, मात्र राज्यामध्ये दूध असेल, कांदा असेल, सर्व पिकांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यावर तुमची काय भूमिका असणार? कारण राजकारणामध्ये ते सगळं आता बाजूला. नाही, मी सांगितलं, खाली आमची चर्चा झाली की राजकीय भूमिका आपली वेगळी असेल, चळवळीची आणि आंदोलनात्मक भूमिका आपली वेगळी असेल. मी मगाही सांगितलं, सोयाबीन, आता बोललो ना, सोयाबीन, कापूस, धान, ऊस, कांदा, या दूध, हे सगळे प्रश्न घेऊन
पीक विमा, कर्जमुक्ती, पीक कर्ज, जंगली जनावरांच्या त्रासामुळे जो त्रास होतो त्याच्या कंपाऊंडचा प्रश्न, असे सगळे प्रश्न घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत आणि एक यात्रा, निर्धार यात्रा महाराष्ट्रामध्ये मी काढणार आहे. आता राजू शेट्टींची संघटना नेहमी फक्त ऊसाच्या पलीकडे कधी गेले नाही. तुमची किमान जिरायतदारांसाठी, जिरायतदार शेतकरी विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम, त्यांच्यासाठी कुठलाच शेतकऱ्यांनी आता काम करत नाही. आता तुम्ही तिकडे सोयाबीन, कापूस करताय, मग तो इथून पुढे तुम्ही तो फोकस ठेवणार किमान जिरायतदार? बिलकुल ठेवणार. आणि करत नाही असं कसं म्हणतात? बुलढाण्यामध्ये मी किमान 5 वर्षापासून, म्हणजे पहिल्यापासूनच करतो, पण सोयाबीन कापसाचा प्रश्न अजेंड्यावरच आम्ही आणला. तो माध्यमांमध्ये सोयाबीन कापसाचा प्रश्न आंदोलनामुळे आला. राज्यकर्त्यांच्या तोंडात सोयाबीन कापसामुळे आमचा पराभव झाला. हे आमच्या आंदोलनाचं यश आहे. 50-50 हजार शेतकऱ्यांचे मोर्चे आम्ही काढतो. नागपूरला हजारो शेतकरी घेऊन आम्ही विधान भवन ताब्यात घ्यायला गेलो. त्याला यश अपयश, कधी यश मिळालं कधी नाही मिळालं. मुंबईला हजारो शेतकरी घेऊन सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मुंबईला जाऊन आम्ही आंदोलनं केली. आम्ही करत नाही असं नाही, ठीक आहे, त्याला 100% यश मिळेलच असं नाही, कधी मिळतं कधी नाही मिळत, पण आमचा प्रयत्न आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांना फोकस करून, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फोकस करून भविष्यातलं आंदोलन असेल. सगळ्या महाराष्ट्रात जाणार, महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार. 22 वर्ष चळवळीला दिले, अजून जोमानं करू, काय अडचण आहे. आमच्याकडे वय शिल्लक आहे, वय झालं नाही आपलं अजून. धन्यवाद. हे पत्र जर माझं तुम्हाला पाहिजे असेल, हे मागच्या वर्षी मी त्यांना पाठवलेलं पत्र आहे. अरे नाश्ता आहे, पटकन खाली की